ओके, सो आज आपण चार्टशी डिस्कस करतोय. चार्टमध्ये आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे चार्ट बघत असतो. जसं आपले पर्सेंटेजचा चार्ट, की पहिलीपासून 12वी पर्यंत मला जे काही पर्सेंटेज मिळाले त्याचा ग्राफ कसा आहे, तो वाढताय का पडताय ते लक्षात येतं आपल्याला. प्रत्येक इयरला किती पर्सेंट होतं ते आपल्या चार्टवरती लक्षात येतं. जेव्हा इलेक्शन्स वगैरे होतात तेव्हा आपल्याला चार्ट दिसतात ना, की एखाद्या पार्टीने परफॉर्मन्स कसा दिलेला आहे, त्याचे सीट्स वाढलेत का कमी झालेत. इलेक्शनच्या वेळेस आपण चार्ट बघतो. अशा बऱ्याच ठिकाणी उपयोग असतो. इव्हन मेडिकल टेस्ट जेव्हा होतात तेव्हा जर समजा जर तुम्हाला एखादी टेस्ट करायला सांगितली तर त्याची रिपोर्ट बघताना पण आपण चार्टचा आधार जर घेतला तर त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला क्विकली होतं. जर नंबर दिले की मार्चमध्ये इतकी समजा शुगर एखादी चेक करायची, मार्चमध्ये इतकी शुगर होती, ऑक्टोबरमध्ये इतकी शुगर होती, असं जर दिलं तर नंबर बाय नंबर बघायला गेलं तर मला लवकर त्याचं अंडरस्टँडिंग होणार नाही. ते जर मला ग्राफमध्ये रिप्रेझेंट करून दिलं तर त्याचं अंडरस्टँडिंग क्विकली होणार आहे. आणि म्हणून आपण नंबर्सपेक्षा चार्टवरती जास्त रिलाय करतो, कारण ते व्हिज्युअल आहे, ते डोळ्यांना दिसतं आणि डोळ्यांमुळे ते आपल्याला क्विकली त्याचं जे अनालिसिस असतं ते क्विकली पॉसिबल होतं. म्हणून आपण चार्टचा उपयोग करतो. मग चार्टमध्ये गंमत अशी आहे की ही जी प्राइस असते ती क्लोजिंग प्राइस आपण कन्सिडर करतो. लाईन चार्ट जेव्हा बघतो त्या फक्त फायनल इयरचे मार्क आपण कन्सिडर करतो. पण जर आपल्याला डिटेल अनालिसिस पाहिजे असेल तर फक्त फायनल सेमिस्टरचे मार्क कन्सिडर करून आपल्याला चालणार नाही. मग तिथे आपल्याला सेमिस्टर बाय सेमिस्टर जावं लागेल की फर्स्ट सेमिस्टरला किती होते, सेकंड सेमिस्टरला किती होते. म्हणजे आपण छोट्या टाइम फ्रेम वरती पण अभ्यास करू शकतो जर आपण चार्टच्या भाषेत बघायला गेलं तर. बरोबर, आपण इयरली वरती पण अभ्यास करू शकतो, क्वार्टरली वरती पण अभ्यास करू शकतो आणि अगदी टिक बाय टिक डेटावरती पण अभ्यास करू शकतो. मग टिक हे काय आहे तर TIC टिक इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ अनालायझिंग एनी चार्ट, एनी डेटा. जसं नॉर्मली मिली हे सगळ्यात छोटं युनिट असतं, मिलीग्रॅम मिली, तसं चार्टवरचं सगळ्यात छोटं युनिट जे आहे ते आहे टिक, TIC. पण टिक बाय टिक डेटा जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला NSE ला चार्जेस द्यावे लागतात. कुठलाही डेटा पाहिजे तर NSE प्रोव्हाइड करतं. मग तुम्हाला आवडली डेटा पाहिजे असेल तरी पण एंड ऑफ द डे डेटा पाहिजे असेल, म्हणजे पूर्ण दिवस संपल्यानंतरच डेटा मला पाहिजे असा डेटा जरी पाहिजे, जसं चार्ट नेक्सस नावाचं जे सॉफ्टवेअर मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याचं तुम्हाला एंड ऑफ द डेटा चार्ट नेक्सस प्रोव्हाइड करतं. पण ते तुम्हाला अपडेट करावं लागतं. मग जेव्हा अपडेट होतं तेव्हा काय होतं, चार्ट नेक्सस NSE ला कॉन्टॅक्ट करतं, NSE कडनं डेटा पेज करतं, आपल्या सिस्टीम वरती ते अपलोड करतं आणि मग आपण त्याला बघू शकतो. तो चार्ट नेक्सस हे जे कोणी इन्स्टिट्यूट आहे ते NSE ला त्याच्यावरले पैसे पे करणार, चार्जेस पे करणार. पण ते चार्जेस कमी असतील कारण ते डायरेक्टली एंड ऑफ द डे डेटा घेत आहेत. पण जर आपल्याला लाईव्ह ट्रेडिंग करायचं आहे, इंटरडे ट्रेडिंग करायचं तर आपल्याला एंड ऑफ द डे डेटा त्याचा उपयोगाचा नाहीये. मग आपल्याला काय लागेल, ऍटलिस्ट अवरली चार्ट लागेल, 15 मिनिट चार्ट लागेल, 5 मिनिट चार्ट लागेल आणि सगळ्यात स्मॉलेस्ट म्हणजे टिक बाय टिक ट्रेड झाला की तिथे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे सेकंड बाय सेकंड प्रत्येक सेकंदात जे काही ट्रेड्स होतील ते सगळे त्याच्यावरती रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण TIC डेटा. पण त्याच्यावरती हेवी चार्जेस असतात. त्यामुळे सगळे ब्रोकर टिक बाय टिक डेटा प्रोव्हाइड करत नाही. मग कुठला ब्रोकर कोणत्या लेवलचा डेटा, याला म्हणतो आपण लेवल्स, किती लेवलचा डेटा आहे. एकदम स्मॉलेस्ट म्हणजे टिक बाय टिक डेटा, मग सेकंड लेवल म्हणजे थोडासा डिलीट डेटा, थर्ड लेवल म्हणजे अजून थोडासा डिलीट डेटा, असं करत अप टू 7 to 8 लेवल्स काहीतरी आहेत. त्या तेवढ्या लांबचा डेटा तुम्ही घेऊ शकता NSE कडनं आणि त्या प्रत्येक लेवलनुसार तुम्हाला चार्जेस पे करावे लागतात. राईट. तो TIC डेटा जो आहे टिक डेटा तो प्रत्येक ब्रोकर देत नाही. काही लेवल्स पर्यंत डेटा असतो. त्याच्यामुळे आपण जो ब्रोकर वापरतो तो ब्रोकर निवडताना हा एक महत्वाचा कन्सिडरेशन पॉईंट असतो की तुमचा ब्रोकर तुम्हाला किती लेटेस्ट डेटा देतो, किती क्विक डेटा देतो. कारण ट्रेड झाल्यानंतर तुम्हाला 15 मिनिटांनी जर डेटा मिळणार असेल तर मधल्या 15 मिनिटात अजून सारे ट्रेड होऊन गेलेले आणि तुम्ही बाकीच्यांपेक्षा मग मागे. ज्यांच्याकडे टिक बाय टिक डेटा मिळतोय ते क्विक अनालिसिस करू शकतात, ते तुमच्या अगोदर अनालिसिस करून त्याप्रमाणे ट्रेड प्लॅन करू शकतात. म्हणून टिक बाय टिक डेटाला महत्व आहे. मग जर समजा आपल्याला मोठा अभ्यास करायचा, मोठ्या टाइम फ्रेम वरती अभ्यास करायचा तर आपण इयरली डेटा प्लॅन करणार. इयरली डेटा जर आपल्याला पाहिजे असेल तर जर आपल्याला लाईन चार्ट ड्रॉ करायचा आहे की 2000 सालाचा, 2001 सालाचा, 2002 सालाचा, असं करत करत 2021 पर्यंत, तर प्रत्येकाची क्लोजिंग व्हॅल्यू जी असणार त्या वर्षाचा शेवटचा ट्रेडिंग दिवस असणार. नॉर्मली 31 डिसेंबर
ट्रेडिंग डे असतो. सो 31 डिसेंबरला काय असतं ते त्याची क्लोजिंग व्हॅल्यू असणार इयरली. वीकली जर बघितलं तर फ्रायडेचं, फ्रायडेला 3:30 वाजता किती वाजता मार्केट किती रुपयांना मार्केट क्लोज झालं होतं ते आपल्याला वीकली चार्टवरती कळणार. डेली चार्टवरती त्या दिवसाचं. पण जर इंट्राडे करायचं तर मग मला छोट्या टाइम फ्रेम कडे येत जावं लागेल. आवरली टाइम फ्रेम आहे, 15 मिनिट टाइम फ्रेम आहे, 5 मिनिट टाइम फ्रेम आहे, काही लोक 1 मिनिटाच्या ह्याच्यावर पण ट्रेड करतात, राईट. सो स्टार्टिंग फ्रॉम 1 मिनिट टू 1 आवर त्याला आपण इंट्राडेचा टाइम फ्रेम म्हणतो. आपण लाईन चार्ट एकदा कसा दिसतो ते ऍक्च्युली बघू आणि मग आपण पुढे जाऊ. सो चार्ट इंक जे आहे त्याच्यावरती पण लाईन चार्ट मिळतो, पण लाईन चार्ट मिळतो. चार्टिंग वरती लिमिटेड टाइप्सचे चार्ट आहेत, पण ट्रेडिंग वरती तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचे चार्ट मिळतील. सो आज आपण सुरुवात करताना पहिले चार्टिंग वरती जे चार्ट अवेलेबल आहेत त्याच्या अभ्यासापासून चालू करू. सो इथे तुम्हाला जर एखादा चार्ट ओपन करायचा असेल, हे मोस्टली जे लोक वेगवेगळे चार्ट बघतात त्याच्यातले सगळ्यात जास्ती चार्ट कोणत्या कंपनीचे बघितलेले इथे मोठ्या अक्षर दिसतात. जसं बँक निफ्टी सगळ्यात जास्त लोक बघतात. अरे त्याच्यानंतर हे मोठे मोठी नावं दिसतात, अमराजा बॅटरी, अंबुजा, भारती, निफ्टी, रिलायन्स, याच्यात जास्ती लोक काम करतात. आणि मग जसे अक्षर छोटे होतात जसं ग्रासीन, बेल, आयडिया, आयजीएल, याच्यात जास्ती लोक काम करत नाही कारण त्याचे चार्ट जास्त रेफर केले गेले नाही, म्हणून ते तसं दाखवलेलं आहे. आपण निफ्टीचा पहिले बघू. आता निफ्टी म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, राईट? माहिती आहे. या इथनं तुम्ही चार्टचा टाइप सिलेक्ट करू शकता. इथे कॅन्डलस्टिक दिले त्याच्याऐवजी क्लोजिंग प्राइस. आता इथे एवढे सगळे टाइप्स आहेत आपल्याला अवेलेबल. हायकिन अशी आहे, क्लोजिंग प्राइस, मीडियन प्राइस, OHLC, टिपिकल प्राइस आणि वेटेड क्लोज. सो याच्यातला आपण हायकिन अशी बघू. ठीक आहे, सगळ्यात सुरुवातीला आपण क्लोजिंग प्राइस चालू करतो. क्लोजिंग प्राइस म्हणजे लाईन चार्ट. काही ठिकाणी त्याला लाईन चार्ट म्हटलं जातं, काही ठिकाणी क्लोजिंग चार्ट म्हटलं जातं. ओके, सो हा जो चार्ट आहे हा लाईन चार्ट आहे. आता हा चार्ट बघितल्यावर आपल्याला काय लक्षात येतं, सुरुवातीचा काही काळ जो आहे तो फ्लॅट होता, त्याच्यात मुवमेंट नव्हती असते. पण स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉइंट, आता इथे त्याचे सगळे डिटेल्स दिसतात बघा. इथे सुरुवातीला DT म्हणजे डेट आहे, OP म्हणजे ओपन, हाय, लो आणि क्लोज. सो या 4 व्हॅल्यू आपल्यासाठी ऍज अ ट्रेडर खूप महत्वाचे असतात. त्याला आपण म्हणतो OHLC, ओपन, हाय, लो, क्लोज. इथे तुम्हाला डेट दिसणार, आपण कुठल्या दिवसाचा बघतोय. जर इंट्राडे बघतो तर इथे टाइम पण दिसेल तुम्हाला, कारण इंट्राडे मध्ये टाइम पण असणार ना, त्या दिवसाची कुठली वेळ बघतोय, 11 वाजता बघतोय, 2 वाजता बघतोय. पण जर तुम्ही डेली डेटा रेफर करताय, डेली चार्ट रेफर करताय, तर तिथे टाइम नाही दिसणार तिथे, कारण शेवटी दिवस संपल्यानंतर जो काही लास्टचा ट्रेड होता त्या तारखेचा लास्टचा ट्रेड फक्त एक तुम्हाला दिसणार. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं हा जो पॉइंट आहे इथे तारीख होती 2 ऑगस्ट. सो 2 ऑगस्ट पर्यंत मार्केट फ्लॅट होतं आणि 2 ऑगस्ट नंतर मार्केटने चांगली रॅली दिली. सो 15,930 वरून 16,930 म्हणजे 1000 पॉईंटची रॅली 2 ऑगस्ट पासून आपल्याला मिळालेली आहे. सो हे जर मी नंबर्स मध्ये बघितलं असतं तर अनालिसिस इतकं सोपं झालं असतं का? बिलकुल नाही. आणि म्हणून आपल्याला हे चार्ट बघावे लागतात. आता त्याच्यात गंमत अशी आहे की ऑगस्ट पासून मार्केट वरती जायला लागले हे मला लक्षात आलं, पण हे काही सरळ सरळ वरती जात नाही. थोडंसं वरती जातं, खालती येतं, वरती जातं, खालती येतं, हे कंटिन्यू चालू आहे. मग त्याला मला स्पीड करायचं, त्याला मला जास्ती डिटेलमध्ये अनालिसिस करायचं. आणि म्हणून मग मला त्याच्यानंतर जो चार्ट अवेलेबल आहे तो आहे बार चार्ट. त्याला ह्याच्यात म्हटलं जातं OHLC चार्ट.
सो ह्याच्यात आता काय झालं, लाईन चार्टच्या ऐवजी तुम्हाला असे बार दिसतात. आता हे बार कसे वाचायचे ते आपण समजून घेऊ. क्लोजिंग प्राइस मध्ये काय असतं, प्रत्येकाची क्लोजिंग असते, त्या क्लोजिंगला कनेक्ट करत गेलं की त्याचा एक चार्ट आपल्याला मिळतो. फॉर एक्झाम्पल हे जे पॉईंट्स आहेत हे प्रत्येक दिवसाचे क्लोजिंग आहे आणि त्याला मी कनेक्ट करत गेलो, सो हा मला लाईन चार्ट मिळाला. पण त्या दिवशी मार्केट ओपन झालं तेव्हा किती रुपयाला ओपन झालं, किती वरपर्यंत गेलो होतो, म्हणजे किती हाय दिला होता, किती खालपर्यंत गेलो होतो, म्हणजे कोणता लो दिला होता, आणि शेवटी पुढे संपलं म्हणजे क्लोज काय होतं. ओपन हाय लो क्लोज OHLC काय आहे हे कळण्यासाठी मला मग बार चार्ट वरती शिफ्ट व्हावं लागतं. मग बार चार्ट कसे असतात, त्याच्यात 2 कलर आहेत. तर इथे बघितलं तर एक आहे रेड कलर आणि एक आहे ग्रीन कलर. सो आता कलरवरून आपल्याला लक्षात येतं की ग्रीन कलर जेव्हा आहे तेव्हा मार्केट वरती गेलंय. बरोबर, इथे मार्केट वरती गेलंय आणि जेव्हा मार्केट खालती गेले तेव्हा त्याचा कलर रेड आहे. राईट. सो वरती गेले आणि खालती गेले हे कंपॅरेटिव्ह आहे. मग कशाच्या कंपॅरिझन मध्ये, सो जिथे ओपन झालं, आज इथे जर समजा मार्केट ओपन झालं आणि इथे जाऊन क्लोज झालं तर हा जो बार बनणार आहे ह्याचा कलर ग्रीन असणार. जसं एवढ्या सगळ्या याच्यामध्ये असंच असणार की मार्केट खालती ओपन झालं आणि हळूहळू वरती जात 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 इथे क्लोज झालं. बरोबर. त्याच्या अगेन्स्ट मध्ये जेव्हा पण अशा रेड कॅन्डल बनतात तेव्हा मार्केट वरती ओपन होतं आणि हळूहळू खाली येत 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 खाली कुठेतरी बंद होतं. सो मार्केट ओपन झालं त्याच्यापेक्षा वरती क्लोज झालंय का खालती क्लोज झालंय हे जे कंपॅरिझन आहे हे कळण्यासाठी आपल्याला कलरचा उपयोग होतो. सो रेड कलर म्हणजे कंपॅरिझन बिटवीन टुडेज ओपन वर्सेस टुडेज क्लोज. आणि जर ते टुडेज क्लोज इज लेस दॅन टुडेज ओपन, म्हणजे टुडेज सी, आता आपल्याकडे 4 व्हॅल्यू OHLC. सो टुडेज सी इज लेस दॅन टुडेज ओपन, मग कलर येणार रेड. आणि टुडेज क्लोज इज ग्रेटर दॅन टुडेज ओपन, देन कलर असणार ग्रीन. क्लिअर. मग आता हा बार चार्ट वाचायचा कसा ते आपण बघू. आता इतकं तर लक्षात आलं की ही तर ग्रीन कॅन्डल आहे, म्हणजे या ग्रीन कॅन्डल मध्ये ओपन खालती होता आणि क्लोज वरती होता. ओपन कुठे आणि क्लोज कुठे मग. सो या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स दिसतात ना या बार मध्ये, या तुम्हाला ओपन आणि क्लोजची व्हॅल्यू दाखवत असतात. तो कलर नुसार ओपन खालती असायला पाहिजे आणि क्लोज वरती असायला पाहिजे, कारण कलर ग्रीन आहे. सो दिस इज ओपन, दिस इज क्लोज इन दिस पर्टिक्युलर केस. राईट. आता याची जर या कॅन्डलचा जर मी विचार केला तर कलर रेड आहे. जर कलर रेड आहे तर आपण म्हणतो की ओपन पेक्षा क्लोज खालती होता, ओपन वरती होता आणि क्लोज खालती होता. सो दिस शुड बी युअर ओपन, दिस शुड बी युअर क्लोज. आता याच्यात गंमत काय होते, इथे CO दिसतोय आपला, क्लोज आणि ओपन असं दिसतंय, आणि इथे OC दिसतंय. म्हणजे ओपन आणि क्लोज त्यांच्या जागा बदलत आहेत. ऑब्विस आहे राईट. कधी क्लोज ओपन पेक्षा वरती होणार, कधी क्लोज ओपन पेक्षा खालती होणार. सो ओपन आणि क्लोज कॅन स्विच देअर पोझिशन्स, इंटरचेंज देअर पोझिशन. मग आता दुसऱ्या व्हॅल्यू कुठल्या मिळाल्या, ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ओपन व्हॅल्यू मिळाली, क्लोज व्हॅल्यू मिळाली. या 2 व्हॅल्यू अजून बाकी आहेत ना, हाय आणि लो. सो हाय नेहमी वरतीच राहणार, मग कॅन्डल रेड असू द्या नाही तर ग्रीन असू द्या, आणि लो नेहमी खालतीच राहणार. सो ह्या कॅन्डलचा हा इथे हाय आहे आणि हा कॅन्डलचा हा इथे लो आहे. रेड कॅन्डलचा विचार केला तरी पण हाय वरतीच आहे आणि लो खालतीच आहे. आता लक्षात आलं ह्या चार्टला
OHLC चार्ट का म्हणतात? कारण की तुम्हाला चार्ट ज्या व्हॅल्यू मिळतात त्या व्हॅल्यू ओपन, हाय, लो आणि क्लोज म्हणून या चार्टला म्हणतात OHLC चार्ट किंवा बार चार्ट. ठीक आहे, नॉर्मली सगळे लोक बार चार्ट म्हणून कन्सिडर करतात, पण इथे चार्टिंग मध्ये त्याला OHLC म्हणून कन्सिडर केलं जातं. पण बार चार्ट खूप जास्त पॉप्युलर होऊ शकले नाही जोपर्यंत म्हणजे टीव्ही वगैरे नव्हता, कलर टीव्ही आला नव्हता, तोपर्यंत सगळीकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते आणि ते ऑलमोस्ट 80s पर्यंत होते, 83 पर्यंत, 84 पर्यंत काहीतरी. त्याच्यानंतर मग कलर टीव्ही चालू झाले. सो तेव्हा ग्रीन आणि रेड कलरचा काही संबंधच नव्हता, कारण टीव्हीवरती किंवा कुठे पण तुम्हाला रेड आणि ग्रीन कलर दिसूच शकत नव्हतं, दाखवू शकत नव्हते. बरोबर. सो तेव्हा ग्रीन कलरला व्हाईट कलरने रिप्रेझेंट केलं जायचं आणि रेड कलरला ब्लॅक कलरने रिप्रेझेंट केलं जायचं. सो पूर्वीच्या काळाचा रेड म्हणजे ब्लॅक आणि ग्रीन म्हणजे व्हाईट. मग जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत गेली तसं काहींना ग्रीन आणि रेड कलर बघून कंटाळायला लागला. ते म्हणायला लागले काय सारखं सगळीकडे जिथे जाईल तिथे ग्रीन आणि रेडच कलर, दुसरा कलरच नाही. म्हणून मग काही जणांनी थोडस शहाणपणा करून ग्रीनच्या ऐवजी ब्ल्यू कलर आणला. सो रेड कलर तुम्ही दोन कलर मध्ये बघू शकता, एक तर ब्लॅक असू शकतो किंवा रेड असू शकतो, आणि ग्रीन कलर आयदर इट कुड बी व्हाईट, ग्रीन और ब्ल्यू. सो कलर जरी वेगळे असेल तरी पण त्याच्यात कन्फ्युजन नको आपल्याला, कारण शेवटी त्याच्यातनं मिळणारी माहिती जी आहे ती सेमच आहे. फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे, म्हणजे असं नको व्हायला एखाद्या टर्मिनलवरती ग्रीनच्या ऐवजी ब्ल्यू कॅन्डल्स दिसत असतील तर आपल्याला असं नको वाटायला ब्ल्यू कलर तर मला माहितीच नाही कशाचा असतो. बरोबर. तो एक कलर वेगळे असू शकतात पण त्याच्यातनं मिळणारी माहिती सेमच आहे. ग्रीन साठी तुम्हाला ऑप्शन आहे व्हाईटचा आणि ब्ल्यूचा, रेड साठी एकच ऑप्शन आहे, तो आहे ब्लॅकचा. ठीक आहे. तर हा बार चार्ट झाला. आपण दोन चार्ट बघितले, लाईन चार्ट बघितला, एक बार चार्ट बघितला. त्याच्यानंतर मग दुसरा जो चार्ट येतो तो आहे कॅन्डलस्टिक. आता गंमत अशी होती की बार चार्ट समजायचा, त्याचा खूप दिवस अभ्यास पण झाला, पण इकडे जपान मध्ये लोकांनी ह्या बारच्या ऐवजी त्याला कॅन्डल फॉर्मेशन करणं चालू केलं. मग कॅन्डल फॉर्मेशन केलं म्हणजे काय केलं, ही जी कॅन्डल आहे त्याचा ओपन आणि क्लोज जो आहे त्याला एक बॉक्स करून टाकलं. म्हणजे आपण साईडने वाढवलं, त्याला बॉक्स केलं आणि याला इकडनं वाढून इथे बॉक्स करून टाकलं. सो हा एक बॉक्स तयार झाला आणि कलर आपल्याला माहिती आहे की या बॉक्सचा कलर रेड आहे म्हणून याला रेड कलर दिला. जसं ग्रीन कॅन्डल आहे, याला पण बॉक्स केलं, याला या साईडने थोडंसं एक्सटेंड केलं, या साईडने थोडंसं एक्सटेंड केलं आणि हे कनेक्ट करून टाकलं आणि याचा कलर आपल्याला माहिती आहे ग्रीन, त्याला ग्रीन कलर दिला. सो आता काय झालं, त्यांना लक्षात आलं की जेव्हा आपण कॅन्डल्सला बॉक्सच्या रूपात बघतो आहे, कॅन्डल्सच्या रूपात बघतो, आता याला कॅन्डल्स म्हणतात आणि म्हणून त्याला कॅन्डलस्टिक चार्ट म्हणतात. सो कॅन्डलच्या रूपात आपण जेव्हा त्या चार्टला बघतोय, अनालिसिस करतोय, तेव्हा आपल्याला काही काही डिझाईन्स ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा येताना दिसत आहेत. त्याला आपण म्हणतो पॅटर्न्स. काही काही पॅटर्न्स पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसतात आणि मग त्या पॅटर्नचा नीट जर अभ्यास केला तर आपल्याला साधारण पुढे काय त्या चार्टची मूव असू शकते, म्हणजे तो चार्ट म्हणजे शेवटी स्टॉकची, तर ते आपल्याला लक्षात येतं. हे जेव्हा जगाला पटलं त्याच्यानंतर कॅन्डलस्टिकचा यूज जो चालू झाला तो आजही खूप मोठ्या प्रमाणात कॅन्डलस्टिकचा यूज होतो. म्हणजे त्याच्यानंतरही खूप वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आले, पण लोक कॅन्डलस्टिक वरती खूप जास्त अभ्यास करतात. म्हणजे ऑलमोस्ट 80% कम्युनिटी, आपली ट्रेडर्स कम्युनिटी कॅन्डलस्टिकच्या आधारावरतीच अभ्यास करते. उरले 20% जे आहे ते मग वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स वापरतात. तर आपण काही आता लाईव्ह चार्ट बघू. सुरुवातीला आपण इयरली पासून घेऊ. समजा आपण HDFC काढू.
ओके, इथे हा जो चार्ट आहे तो टाटा केमिकलचा चार्ट आहे. ठीक आहे, इथे हा ऑलरेडी ओपन आहे, सो आपण त्याचा अभ्यास पहिल्यांदा करू. तो आपण चार्ट जे बघितले ते इथे ट्रेडिंग व्यू मध्ये इथे तुम्हाला ऑप्शन्स असतात. तुम्ही इतक्या वेगळ्या प्रकारचे चार्ट बघू शकता. बार चार्ट, कॅन्डल्स, हॅलो कॅन्डल्स, लाईन, एरिया, बेसलाईन, हायकिनाशी, रेनको, लाईन ब्रेक, कागी, पॉइंट अँड फिगर आणि रेंज. सो आपण स्टार्ट करू लाईन पासून. जर मी आता इयरली मध्ये घेऊन गेलो, ओके, ट्रेडिंग व्यू मध्ये मंथली पासून आहे. सो मंथली मध्ये मी पहिल्यांदा जातो. इथे आपल्याला एक क्लिअर अंडरस्टँडिंग आलं ना की इथपर्यंत मार्केट एकदम फ्लॅट होतं आणि याच्यानंतर मार्केट ट्रेनिंग झालं. सो याच्यात तारीख खाली दिसते, याची आपल्याला दिसते 2 नोव्हेंबर. सो 2 नोव्हेंबरला प्राइस 300 रुपयांच्या जवळपास होती, म्हणजे 2 नोव्हेंबर 20 ला. सो नोव्हेंबर 20 टू आता ऑगस्ट 21, राईट. सो 1 वर्ष व्हायच्या आत 300 रुपयाच्या प्राइस ऑलमोस्ट 900 रुपयापर्यंत गेला, 3 टाइम्स गेन दाखवलाय, राईट. इथे जे आपल्याला दिसते ते प्रत्येक दिवसाचं क्लोजिंग प्राइस दिसतं, सॉरी प्रत्येक महिन्याचं क्लोजिंग प्राइस दिसतं. ते जर मी डेली वरती आलो तर मला प्रत्येक दिवसाचं क्लोजिंग प्राइस मिळणार. तर ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ही पण एक गंमत आहे की आपण मंथली वरती जी लाईन चार्ट ड्रॉ केली होती ती आपल्या इथे डेली वरती पण दिसते. मी डेली वरती वेगळी लाईन ड्रॉ नाही केली. जे काही माझं हे ड्रॉइंग होतं ते मी मंथलीच्या बेसिसवरती केलं होतं, पण ते मला खालच्या प्रत्येक टाइम फ्रेम वरती दिसतंय. इव्हन मी अवरली चार्ट वरती जरी गेलो तरी पण ते ड्रॉइंग मला विजिबल असणार, दिसतंय. आणि याचा खूप चांगला उपयोग आपल्या ट्रेडिंग मध्ये करून घेतो. म्हणजे आपण जर मोठ्या टाइम फ्रेम वरती अभ्यास केला असेल एखादा, तो आपण सुरुवातीला बघितलं होतं की जेवढी मोठी टाइम फ्रेम असेल तेवढा डेटा चुकण्याची शक्यता कमी असते, आपल्या अनालिसिस चुकण्याची शक्यता कमी असते. तो मंथलीवरची एखादी लाईन जर मला दिसत असेल की तिथे त्याला ब्रेकआउट मिळतोय चांगला, सो तो अवरली वरती पण चांगला ब्रेकआउट देऊन जाणार, डेली वरती पण चांगला ब्रेकआउट देऊन जाणार आणि तुम्हाला लवकर एंट्री मिळणार. इथे आपल्याला 19 नोव्हेंबरला 2 वाजता एंट्री मिळाली, 19 नोव्हेंबरला 2 वाजता. पण तिथे जर दिवस संपेपर्यंत मला वाट बघावं लागत असेल किंवा महिना संपेपर्यंत वाट बघावं लागत असेल तर तोपर्यंत बरेच दिवस मी ऑलरेडी लेट झालेलो आहे. म्हणून मग अनालिसिस करताना नेहमी मोठ्या टाइम फ्रेम वरती करायचं आणि ट्रेड करताना छोट्या टाइम फ्रेम वरती ट्रेड करायचा. तो हा एक रूल आपण नेहमी फॉलो करणार आहे की आपला अभ्यास जो आहे तो आपण एक टाइम फ्रेम ऍटलिस्ट एक टाइम फ्रेम वरच्या लेवलवरती करणार आहे. म्हणजे जर मी डेली वरती ट्रेड करत असेल तर वीकली टाइम फ्रेम माझं अनालिसिसचे टाइम फ्रेम असणार. जर मी इंटरडे मध्ये 15 मिनिटाचा ट्रेड करत असेल तर अवरली कॅन्डल माझा अनालिसिसची टाइम फ्रेम असणार. ओके, आणि त्याचा उपयोग काय होतो ते आता आपण बघितलं की मी मंथली वरती जे काही ड्रॉइंग केलं त्याचा उपयोग मला अवरली वरती झालाय आणि त्याच्यामुळे मला क्विक एंट्री घेता आली अवरली वरती. ओके, आपण टाइम फ्रेम बद्दल बघितलं की वेगळ्या टाइम फ्रेम वरती आपल्याला डेटा बघता येतो, सेम डेटा वेगळ्या टाइम फ्रेम मधून बघता येतो. आता टाइम फ्रेमची एक गंमत अशी आहे, टाइम फ्रेमला हत्ती, टाइम फ्रेम हा आपला हत्ती आहे. हत्तीची ती गोष्ट माहिती आहे का की 5 अंधळे त्याच्याजवळ जातात आणि हत्तीच्या वेगवेगळ्या पार्ट्सला हात लावतात. एक जण सोंडीला हात लावतो आणि त्याला वाटतं हत्ती म्हणजे सोंड आहे. एक जण हत्तीच्या शेपट्याजवळ जातो, त्याला हात लावतो, तो म्हणतो शेपटी म्हणजे एकदमच पातळ आहे, एकदम बारीक आहे. एक जण हत्तीच्या पायाने हात लावतो, म्हणतो एखादं झाड, हे तर एखादं झाड दिसते मला. एक जण त्याच्या कानाजवळ बसतो, म्हणतो हा तर पंखा वाटतोय मला. सो प्रत्येक जण कुठे कुठे थांबलाय, कोणत्या टाइम फ्रेम वरती, त्याच्यानुसार त्याचं अनालिसिस चेंज होणार, त्याच्यानुसार त्याचा व्ह्यू चेंज होणार, कारण त्याला ते वेगळ्या प्रकारे दिसते. ते जर एका मोठ्या टाइम फ्रेम वरती एखादा चार्ट कंटिन्युअस अपट्रेंड दाखवतो, जसं एशियन पेंट बघा, एशियन पेंट जर तुम्ही मंथली इयरली बघितला तो कंटिन्यू अपट्रेंड दाखवतोय, पण तो डेली वरती जसं मी खालती येत असतो छोट्या छोट्या टाइम फ्रेम वरती तसं त्याच्यातले जास्तीत जास्त अपडाऊन्स मला दिसायला लागतात, जास्ती जवळनं चित्र मला दिसतं. पण असं असतं की जितक्या जवळजवळ आपण आता हत्ती जर असेल, हत्तीपासून जितक्या लांबनं जाईल
मी जितक्या लांब असेल तितकं मला तो हत्ती पूर्ण दिसणार आहे. हत्तीच्या जितकं जवळ जाईल तस तसं मला हत्तीच्या ज्या पार्ट जवळ मी उभा असेल तेवढाच पार्ट मला दिसणार आहे. बरोबर. सो पूर्ण चित्र जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल की हत्ती कुठे उभा आहे, हत्तीची पोझिशन काय आहे, राईट, तो हत्ती आहे हे कळण्यासाठी पहिले मला लांबनं व्ह्यू घ्यावा लागेल ना त्याचा. तसंच ट्रेडिंग मध्ये सुद्धा ते अनालिसिस करताना पहिले व्ह्यू घ्यायचा, आणि व्ह्यू घ्यायचा म्हणजे काय, ट्रेंड अनालाइज करायचा. पहिल्यांदा आपण ट्रेंड बघणार की त्याचा ट्रेंड कुठला चालू आहे मोठ्या टाइम फ्रेम वरती, आणि मग छोट्या टाइम फ्रेम वरती येणार आणि मग त्याला ट्रेड करणार त्या ट्रेंडनुसार. जर ट्रेंड अपट्रेंड असेल तर छोट्या टाइम फ्रेम वरती मी प्रत्येक वेळेस बाईंग साईडलाच असणार, लॉंग साईडलाच असणार. जर मोठ्या टाइम फ्रेम वरती ट्रेंड डाऊन ट्रेंड असेल तर प्रत्येक वेळेस मी माझा ट्रेड प्लॅन करणार डाऊन साईडला, शॉर्ट साईडला. कारण या मोठ्या टाइम फ्रेम असतात या खूप शक्तिशाली असतात, त्या छोट्या टाइम फ्रेमला आपल्याकडे खेचून येतात. काही वेळापुरतं असं वाटतं आपल्याला की पहिल्यांदा चेंजेस जे होतात की छोट्या टाइम फ्रेम वरती होतात आणि ते मग हळूहळू मोठ्या टाइम फ्रेम वरती रिफ्लेक्ट व्हायला लागतात. पण ऍक्च्युली असतं उलट, मोठ्या टाइम फ्रेम डिसाईड करतात की छोट्या टाइम फ्रेम वरती काय होणार आहे. सो मोठ्या टाइम फ्रेम वरती जर अपट्रेंड असेल तर छोटी टाइम फ्रेम काही दिवसांपुरता, काही वेळापुरता खालती खालती येईल, पण शेवटी त्याला पुन्हा एकदा अपट्रेंड मध्ये जावं लागेल. फॉर एक्झाम्पल, आपण आता एक्झाम्पल जर घ्यायचं तर याचं एक्झाम्पल घेऊ, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. सो सेंट्रल गव्हर्नमेंटने एखादी पॉलिसी आणली, स्टेट गव्हर्नमेंट काही दिवसांपुरता म्हणू शकतं की नाही, आम्हाला आमच्या स्टेटसाठी अप्लिकेबल नाहीये किंवा आम्हाला सुटेबल नाही आमच्या स्टेटसाठी, आम्ही नाही करणार ही पॉलिसी लागू. असं काही दिवसापुरता त्या रेजिस्टन्स येऊ शकतो, म्हणजे तिथे डाऊन ट्रेंड असू शकतो. पण काही दिवसानंतर पुन्हा त्यांना सेंटरशी जुळून घ्यावंच लागणार आहे स्टेटला. त्याच्यामुळे आपोआप तिथे पुन्हा एकदा स्टेट सुद्धा सेंटरच्या प्रमाणे काम करायला लागेल. असं असं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या टाइम फ्रेम असतात, मोठी माणसं जी असतात, छोटा मुलगा जो असतो त्याला सांगतात की इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, मुलं हट्टी असतात तर ती इकडे जायचा प्रयत्न करणार. पण शेवटी मोठी माणसं काय करतात, वडील काय करतात, मुलाचा हात धरतात आणि आपल्या साईडला खेचून घेतात त्याला, राईट. सो मोठ्या टाइम फ्रेम असतात ते नेहमी पॉवरफुल असतात. छोट्या टाइम फ्रेम थोड्या फार प्रमाणात अस्ताव्यस्त असतात, वेंदळेपणा असतो त्यांच्यामध्ये, ते डेव्हिएशन दाखवतात ट्रेनच्या अपोजिट, पण शेवटी त्यांना पुन्हा एकदा मेन ट्रेनशी जुळून घ्यावं लागतं, मोठ्या टाइम फ्रेमशी जुळून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की नेहमी ट्रेड करताना पहिल्यांदा ट्रेंड बघायचा आहे, आणि ट्रेंड बघताना तो मोठ्या टाइम फ्रेम वरती बघायचा आहे. मग मोठी टाइम फ्रेम किती मोठी असायला पाहिजे, तर त्याचं एक रूल असा आहे की दॅट शुड बी ऍटलीस्ट 4 to 5 times बिगर दॅन द फर्स्ट वन. तुमच्या ट्रेनिंग टाइम फ्रेम पेक्षा 4 to 5 times मोठी पाहिजे. म्हणजे जर माझा ट्रेड मला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती करायचा आहे, ऍटलीस्ट अवरली टाइम फ्रेम माझी अनालिसिसची टाइम फ्रेम असायला पाहिजे, ट्रेंड अनालिसिसची. ओके, जर मी अवरली टाइम फ्रेम वरती ट्रेड करणार आहे तर डेली टाइम फ्रेम माझी अनालिसिसची टाइम फ्रेम असायला पाहिजे. मला एंड ऑफ द डे फक्त बघायचं आहे चार्ट, मार्केट संपल्यानंतर शांतपणे मला चार्टचं अनालिसिस करायचंय आणि पोझिशनल ट्रेड घ्यायचे कॅन्डल वरती. तर मी काय करणार, अनालिसिस करताना वीकली वरती करणार ट्रेंड अनालिसिस, आणि ट्रेड प्लॅन करणार डेली वरती ऍज पर द ट्रेंड ऑन वीकली. कारण एका आठवड्यात 5 दिवस असतात, सो आपण काय म्हटलं 4 to 5 times बिगर. तो डेलीच्या 5 times म्हणजे वीकली अनालिसिस, वीकली चार्ट. अवरली म्हणजे 60 मिनिट्स, आणि डेली म्हणजे डेली मध्ये 375 मिनिटं असतात. रोज आपलं जे ट्रेड होतं ते 375 मिनिटाचं ट्रेड असतं. तो अवरली जर 60 मिनिटं असेल तर 60 into 5 300 मिनिट्स होतात. आपण थोडंसं 75 मिनिटं त्याच्यात अजून ऍड केले, सो पूर्ण एक दिवसाचा कॅन्डल आपण अनालिसिस करणार फॉर ट्रेंड, आणि ट्रेड करताना अवरली वरती करणार. सो हे जर सूत्र लक्षात ठेवलं तर पुढचं अनालिसिस आणि ट्रेंड खूप सोपे होऊन जातात. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला पुन्हा चार्ट वरती यायचंय. लाईन चार्ट आपण बघितला, त्याच्यानंतर तो कॅन्डल चार्ट. सो त्याच लाईनला मी कन्वर्ट केलं इकडे कॅन्डल्स मध्ये.
आता इथे हा जो चार्ट आहे याच्यात बार चार्ट नाही वाटतं. ओके, याच्यात बार चार्ट नाहीये. ओके आहे. आता ही कॅन्डल बघा, ही हा जो बॉक्स आहे ग्रीन, त्याला मी कन्वर्ट करतो बार मध्ये. बरोबर तेवढंच आहे. आणि त्याला जर मी कॅन्डल मध्ये कन्वर्ट केलं तर जे बार होते त्याला फक्त आता बॉक्स तयार झाला. बाकी हाय आणि लो चेंज नाही झाला, ते सेम राहिलं. सो हा झाला आपला कॅन्डलस्टिक चार्ट. आणि मोस्टली आपली जी स्टडी आहे ती कॅन्डलस्टिक वरती असणार. आपला सगळ्यात जास्ती फोकस जो असणार आहे तो कॅन्डलस्टिक वरती असणार. पण मार्केट जसं पुढे गेलं, टेक्नॉलॉजी जशा ऍडव्हान्स होत गेल्या, तशा अपार्ट फ्रॉम कॅन्डलस्टिक अजून काही चार्ट्स आले. पण कॅन्डलस्टिकच्या अगोदर अजून एक प्रकार होता, तो म्हणजे पॉइंट अँड फिगर्स. तो चार्ट असा दिसतो. की जेव्हा अप ट्रेंड असेल तेव्हा ग्रीन बॉक्सेस, डाऊन ट्रेंड असेल तेव्हा रेड बॉक्सेस, रेड सर्कल्स किंवा बॉक्सेस पण असतात काही ठिकाणी. सो याला पॉइंट अँड फिगर चार्ट म्हणतात. तो बरेच दिवस पॉइंट अँड फिगर वरती पण लोक काम करायचे, पण सगळ्यात वाईडली यूज जो झाला चार्ट तो आपला कॅन्डलस्टिक्सच आहे. त्याच्यानंतर नवीन टेक्नॉलॉजीनुसार जो चार्ट आला तो एक आहे हायकेनाशी चार्ट. याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला ट्रेंड जास्ती लवकर लक्षात येतो. त्यामुळे बरेचसे लोक आजकाल हायकेनाशी पण वापरतात. त्यांचं ट्रेंड जे अनालिसिस जे असतं ते असतं ऑन द बेसिस ऑफ हायकेनाशी. सो हा पण चार्ट एक आपल्याला बघायचा आहे. आपण याचा एक थोडासा डिटेल अभ्यास करू, कारण हा चार्ट अनालिसिससाठी खूप सोपा आहे. त्याच्यामुळे ट्रेंड खूप लवकर लक्षात येतो. म्हणून आपण हायकेनाशीचा पण एक अभ्यास करणार आहे. आणि सगळ्यात लेटेस्ट जे आहे, लेटेस्ट जरी म्हटलं तरी साधारण 20 वर्ष झाली त्याला ही टेक्नॉलॉजी येऊन, ते म्हणजे रिंको चार्ट्स. याच्यामध्ये फक्त बॉक्सेस असतात. त्याच्यामध्ये जशी कॅन्डल दिसत होती अगोदरच्या सगळ्याच्या, त्याची कॅन्डल नाहीये. तो हा आहे रिंको चार्ट. सो रिंको चार्ट कसा तयार होतो, त्याला कसं ट्रेड करायचं, त्याचे प्लस काय, त्याचे मायनस काय, हे सगळं आपण बघणार आहे. सो आतापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलो त्या मी एकदा समअप करतो. की जर नुसते आपल्याला नंबर्स मिळाले तर नंबर्स वरून सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो, पण त्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल. त्या नंबर्सला मी जर व्हिज्युअल याच्यात कन्वर्ट केलं, व्हिज्युअल म्हणजे चार्ट मध्ये, तर माझं अनालिसिस क्विक होतं. तो माझ्या डोळ्यासमोर आला, तुम्हाला लगेच लक्षात येतं की चार्ट वरती चाललाय का खालती चाललाय का फ्लॅट आहे. त्याच्यावरून मला लक्षात येतं की मला काय करायला पाहिजे, मी कुठल्या साईडला असायला पाहिजे, बाईंग साईडला असायला पाहिजे का सेलिंग साईडला असायला पाहिजे. क्लोजिंग चार्ट सगळ्यात पहिला चार्ट होता, त्याच्यात फक्त क्लोजिंग प्राइस मिळायची. पण काही लोकांना त्याच्यापेक्षा डिटेल अनालिसिस पाहिजे होतं, म्हणून मग लोक बार चार्ट वरती आले. याच्यात आपल्याला OHLC मिळतात, ओपन हाय लो क्लोज. तो बार चार्ट वरनं पण लोक पुढे शिफ्ट झाले कॅन्डलस्टिक्स वरती, आणि अजूनही खूप मोठ्या प्रमाणात कॅन्डलस्टिक वापरले जातात. पण जे मार्केट टेक्निशियन्स आहेत, सायंटिस्ट म्हणून आपण त्यांना, ते त्याच्यावरती थांबले, त्यांनी अजून वेगळ्या प्रकारचे चार्ट शोधून काढले. एक आहे हायकेनाशी आणि एक आहे रिंको. सो त्याच्या बेसिसवरती पण आपल्याला चांगले ट्रेड घेता येतात. सो त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा. सो आता मी कॅन्डलस्टिक चार्ट आणतो. आता ही कॅन्डल जी आहे रेड कॅन्डल, मी पॉइंट करतो, ते पॉइंट काय आहे ते मला सांगायचं. OHLC पैकी कोणता पॉइंट तो आहे ते सांगायचं. हा पॉइंट कोणता आहे? हाय म्हणजे H, राईट. हा ओपन आणि नाही, सॉरी, वरती त्याचा ओपन वरती झाला आणि क्लोज खालती झाला म्हणून कलर रेड आहे. बरोबर. हा सो हा ओपन आहे पॉइंट आणि हा पॉइंट क्लोज पॉइंट आहे. नंतर याचा हा पॉइंट हाय H.
हा पॉइंट क्लोज. नक्की. हो. हा ओपन. आणि हा एल. एल. राईट. आता काही वेळेस काय होतं म्हणजे मार्केट अशी एक किंमत तयार होते. सो ह्याचा अर्थ काय असेल? ओपन आणि क्लोज सेम असेल तर इथे चारही हाय हाय ओपन सगळं एकाच ठिकाणी आले. म्हणजे मार्केट जिथे ओपन झालं तोच त्याचा हाय होता, तोच त्याचा लो होता आणि क्लोज होताना पण तिथेच क्लोज झाला. करेक्ट. सो चारही पण प्राइस तुम्हाला या ठिकाणी मिळतात. सो अशी जर कॅन्डल तुम्हाला पुढे दिसत असेल चार्ट वरती, अशा चार्ट पासून आपण लांब राहिलं चांगलं. सो पण ज्या पण चार्ट फ्रिक्वेंटली अशा कॅन्डल्स दिसत आहेत. आता इथे जर बघितलं तर इथे बऱ्यापैकी चांगले कॅन्डल्स आहे ना टाटा केमिकल्स मध्ये. पण जसे तुम्ही असे स्टॉक बघाल की जे जास्ती ट्रेड होत नाहीत, त्याच्यामध्ये जास्ती लोक इंटरेस्टेड नाही, अशा काही स्टॉक मध्ये तुम्हाला या कॅन्डल्स खूप फ्रिक्वेंटली दिसतील. कारण अशा कॅन्डल्स ज्या असतात त्या मोस्टली तेव्हाच तयार होतात जेव्हा मार्केटमध्ये एक तर अप्पर किंवा लोअर सर्किट लागले असतं. मार्केट ओपन झालं तिथेच क्लोज झालं, त्याच्यानंतर ट्रेडच होऊ शकला नाही. कारण मार्केट ओपन होताना आयदर जे काही सर्किट लेवल आहे 5% किंवा 20% तेवढ्या सर्किटने अप किंवा डाऊन हे झाले, ओपन झाला आणि तिथेच क्लोज होऊन गेलं, कारण लगेच सर्किट लागलं त्याला. म्हणून मी जे सांगितलं ते पुन्हा लक्षात ठेवा की जिथे पण अशा तुम्हाला कॅन्डल्स दिसतील की जिथे ओपन हाय लो क्लोज सगळं सेम आहे, तो चार्ट लगेच क्लोज होऊन त्या स्टॉक वरती अभ्यासच करायचा नाही. आपल्या अनालिसिस साठी वेल एस्टॅब्लिश अशा कॅन्डल्स पाहिजे, जिथे पण फोर प्राइस म्हणजे त्याला आपण म्हणतो फोर प्राइस डोजी. ही जी कॅन्डल सांगितली त्याचं टेक्निकल नाव आहे फोर प्राइस डोजी, कारण चारही प्राइस मला एकाच कॅन्डल वरती मिळतात. OHLC म्हणून ती फोर प्राइस डोजी वाली जी कॅन्डल आहे त्या कॅन्डल आपण ट्रेड करत नाही, त्या कॅन्डलच्या चार्ट पासून आपण लांब राहतो. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर हाय टू लो हा जो पार्ट असतो, हाय टू लो या पार्टला म्हटलं जातं रेंज. या स्टॉकची रेंज काय आहे, मग ती डेली रेंज असेल, वीकली रेंज असेल, ज्या प्रमाणात आपण टाइम फ्रेम बघू त्याप्रमाणे त्याची रेंज आपल्याला लक्षात येईल. त्या रेंजलाच काही लोक व्होलॅटिलिटी पण म्हणतात, की स्टॉक किती व्होलॅटाईल आहे. जेवढी मोठी रेंज तेवढा स्टॉक व्होलॅटाईल, जेवढी छोटी रेंज तेवढा तो स्टॉक कमी व्होलॅटाईल. करेक्ट. सो ऍज अ ट्रेडर तुम्हाला व्हायलंट स्टॉक पाहिजे, ज्याच्यात व्होलॅटिलिटी खूप आहे असा स्टॉक पाहिजे, तर तुम्हाला वरच्या साईडला पण आणि खालच्या साईडला पण पैसे कमवत येतील ना. जर स्टॉक सर्व लाईन चालले तुम्हाला ट्रेडच नाही मिळणार चांगला. ऍज अ ट्रेडर आपण असे स्टॉक बघतो की ज्याची रेंज मोठी मोठी आहे, जे तुम्ही वरच्या साईडला पण पैसे कमवत आहेत, खालच्या साईडला पण पैसे कमवत आहेत. कधी कधी असं होतं एकाच स्टॉकमध्ये स्टॉक वरती जाता मग पैसे कमवतो आणि साधारण 12-12 पर्यंत स्टॉक जेव्हा रिव्हर्स होतो तेव्हा आपण जाऊन त्याच्यात पण ट्रेड करतो, त्याच्यातून पैसे कमवतो. स्टॉक सेम आहे, एक स्टॉक आहे, त्या एका स्टॉक मध्ये आपण दोन्ही साईडला ट्रेड करतो, लॉंग साईडला पण आणि शॉर्ट साईडला पण एकाच दिवशी, आणि दोन्ही साईडला प्रॉफिट कमवतो. हे का होतं, कारण त्या स्टॉकची रेंज मोठी आहे आणि आपल्याला काय 2-3 पॉईंट जरी मिळाले त्याच्यात, 1000 पॉईंटचा स्टॉक असेल, 1000 लॉट साईजचा जर स्टॉक आहे, आपल्याला 3-4 पॉईंट दोन्ही साईडला मिळाले, म्हणजे एकाच स्टॉकमध्ये आपण 600-700 रुपये काढले. राईट. असं होतं बरेचदा. पण त्याच्यासाठी स्टॉक असा व्होलॅटाईल पाहिजे, त्याच्यासाठी स्टॉकची रेंज मोठी पाहिजे. ज्या स्टॉकची रेंज छोटी आहे त्या स्टॉकमध्ये तुम्हाला हे करता नाही येणार. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याच्यात ओपन हाय लो क्लोज बघितलं, रेंज बघितलं, लाईन चार्ट बघितला, बार चार्ट बघितला, आणि बाकीच्या चार्टचं जस्ट आपण नाव समजून घेतलं रिंको आहे की नाही, त्याचं डिटेल अजून बघायचं आहे. आता ह्याच्या पुढचा स्टडी जो आहे तो आपण पहिल्यांदा फोकस करणार कॅन्डलस्टिक वरती. तो कॅन्डलस्टिक मध्ये जे पार्ट आपल्याला माहिती आहे ते इथे दिलेच आहे, पण त्याच्यावर एक ऍडिशनल पार्ट इथे दिसतो आपल्याला, आहे ना. तो ऍडिशनल पार्ट कोणता आहे, ही जी लाईन आहे हाय आणि लोची, म्हणजे अपार्ट फ्रॉम बॉडी
जी काही लाईन वरती खालती दिसते त्याला टेक्निकल टर्म मध्ये म्हटलं जातं शॅडो. अच्छा. आणि ह्याला बॉक्सला टेक्निकल टर्म मध्ये म्हटलं जातं बॉडी. म्हणजे कॅन्डलस्टिक मधल्या सगळ्यांना ह्युमन कॅरेक्टरिस्टिक त्यांनी दिलेले आहेत. ज्यांनी पण कॅन्डलस्टिकचा शोध लावला त्यांनी, त्याच्यामुळे यांनी बॉक्सला बॉडी म्हटलं आणि बॉडी बरोबर काय येतं शॅडो, म्हणून त्याला शॅडो म्हटलं. शॅडोला काही टेक्निशियन जे आहेत ते वीक पण म्हणतात, WICK, किंवा काही लोक टेल म्हणतात, बॉडी आणि टेल. पण मी त्याला मोस्टली शॅडो म्हणून बघतो. जर ती वरच्या साईडला असेल तर त्याला आपण म्हणतो अप्पर शॅडो, खालच्या साईडला असेल त्याला म्हणतो लोअर शॅडो. सो शॅडो, वीक आणि टेल तिन्ही गोष्टी म्हणजे एकच गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते पण एक लक्षात ठेवा. काही प्रत्येक जण त्याच्या त्याच्या स्टाईलनुसार वेगळे शब्द वापरतो त्याच्यासाठी. एकाच कॅन्डल मध्ये आपल्याला काय काय मिळतं, OHLC मिळते, रेंज मिळते आणि शॅडो मिळते. आणि ह्या प्रत्येक गोष्टीच्या याच्यावर म्हणजे ह्याचा एक पॉईंट जो आहे ओपन पॉईंट, या ओपन पॉईंटचा जर मी कम्पॅरेटिव्ह अभ्यास केला तर त्याच्यावरून सुद्धा मला खूप चांगले ट्रेड मिळू शकतात. म्हणजे ही प्रत्येक गोष्ट खूप पॉवरफुल आहे. मग ती शॅडो असू द्या, त्याची रेंज असू द्या, त्याची बॉडी असू द्या, प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला लक्षात येईल की एका गोष्टीमध्ये एवढी शक्ती आहे की तुम्हाला खूप चांगली ट्रेड घेऊन देईल, ती मिळून देईल. पण आपण तर या सगळ्या 5 फॅक्टर्सचा कंबाईन इफेक्ट बघणार आहे, कंबाईन अभ्यास करणार आहे. ओके. पुन्हा आपण हे पण बघितलं की त्याला कलर जे असतात ते वेगवेगळे दिलेले असतात. पण नेहमी व्हाईट, ग्रीन आणि ब्लू ने दाखवला जातो, डाऊनवर्ड ब्लॅक आणि रेड ने दाखवला जातो. कॅन्डल्स कशा तयार होतात ते आपण बघितलं की पहिले बार असतात, त्याच्यावर कॅन्डल तयार होतात. हे नीट लक्षात ठेवा, याच्यात कन्फ्युजन नको होऊ. रेड कलर म्हणजे क्लोज खालती आहे, ग्रीन कलर म्हणजे क्लोज वरती आहे. सो हा कुठलाही चार्ट बघा त्याच्यामध्ये हे जे सेटिंग आहे ते फिक्स आहे की क्लोज खालती असेल तर कलर रेड, क्लोज वरती असेल तर कलर ग्रीन. त्याच्यामुळे ओपन क्लोज इंटरचेंज होतात, हाय लो फिक्स राहतात. मग वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती तो चार्ट वेगळ्या प्रकारे दिसू शकतो आपल्याला. की वरती अपट्रेंड दिसेल, 15 मिनिट वरती फ्लॅट दिसेल, 5 मिनिट वरती परत अपट्रेंड दिसेल आणि 2 मिनिट्स वरती डाऊन ट्रेंड दिसेल. सो चार्ट सेम असला तरी पण वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती त्याचं रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. त्याच्यामुळे मग ही गोष्ट महत्वाची होते, तुम्ही जी पण टाइम फ्रेम निवडाल सुरुवातीपासून त्या टाइम फ्रेम वरती फिक्स राहा. जर तुम्ही अनालिसिस करताना सारखं सारखं तुमच्या टाइम फ्रेम चेंज करत राहिले आहे तर तुमचं माइंड कन्फ्युज होऊन जातं की नक्की तुम्हाला काय बघायचं त्याच्यामध्ये, कारण एकाच चार्टचे हे वेगवेगळे रूप आहेत. जसं वेगवेगळ्या देवांच्या भक्तांचं असताना काही लोक कृष्णाची भक्ती करतात, काही रामाची भक्ती करतात. तुम्ही त्यांना म्हणजे जे साध्य करायचं ती एकच गोष्ट आहे, पण प्रत्येकाचा मार्ग त्यांनी ठरवून घेतलाय, मी रामाची भक्ती करणार, म्हणजे त्यांनी देवाला रामाच्या ह्याच्यात बनणं चालू केलेलं आहे. सो त्याला सगळीकडे राम दिसायला लागतो. तसं आपण आपल्या टाइम फ्रेम करून घ्यायच्या की मला डेलीवरती टाइम ट्रेड करायचा आहे, तर माझ्यासाठी 2च टाइम फ्रेम महत्वाचे आहे, वीकली आणि डेली. मला जर 15 मिनिटावरती ट्रेड करायचा आहे तर माझ्यासाठी 2च टाइम फ्रेम महत्वाचे आहेत, अवरली आणि 15 मिनिट्स. ओके. आणि एकदा काही फिक्स झालं की चेंज करू नका, कारण तुमचं माइंड हळूहळू त्या दृष्टीने मोल्ड व्हायला लागतं, एक साचा तयार होतो डोक्यामध्ये आणि मग खूप पटापट तुमचं ट्रेंड अनालिसिस चालू होतं जर तुम्ही त्या टाइम फ्रेमला व्यवस्थित फॉलो केलं तर. ओके. हा पॉईंट त्याच्यात महत्वाचा आहे की जेवढी मोठी टाइम फ्रेम तुम्ही घ्याल अनालिसिससाठी ट्रेडिंगसाठी तेवढं तुमचे फेल्युअर चान्सेस कमी होत जातील. पण त्याच्यात रिस्क काय असते की तुमचा स्टॉप लॉस पण तेवढा मोठा होत जाणार, कारण मंथलीमध्ये तुमचा स्टॉप लॉस मी 500-600 रुपयांचा पण असेल, पण डेलीमध्ये स्टॉक 500-600 रुपये एका दिवसात मूव्ह करेल त्याची गॅरंटी नाही, तो जास्तीत जास्त 4 रुपये 5 रुपये मूव्ह करेल. सो डेलीतला स्टॉप लॉस तुमचा काही पैशांचा असेल, मंथलीचा स्टॉप लॉस तुमचा 500-600 रुपयांचा पण असेल. So up to your risk appetite, up to your expectation, you need to choose your time frame. Correct? जेवढी मोठी टाइम फ्रेम घ्याल तेवढा तुमचा फायदा काय, तुम्हाला सारखे सारखे चार्ट बघायची गरज नाही. जर तुम्ही डेलीवरती अनालिसिस करत असाल तर मार्केट क्लोज झाल्यानंतर रात्री 1-2 तास जरी बसलं तरी पण पुरे. पण इंट्राडे जर करत असाल तर तुम्हाला कंटिन्यू चार्टच्या समोर बसून राहावं लागणार,
प्रत्येक वेळेस चार्ट अनालिसिस करत बसावं लागणार. जर तुम्ही पोझिशनल ट्रेडर्स असाल किंवा इन्व्हेस्टर कॅटेगरी मधले असाल तर तुम्हाला मंथली किंवा इयरली चार्ट बघून सुद्धा चालणार आहे. म्हणजे महिन्यातनं आणि वर्षातनं एकदा चार्ट बघितला तरी पण चालणार आहे. सो जसं जसं तुम्ही हायर टाइम फ्रेमवर जाता तसे तुमचे दोन फायदे. पहिला फायदा म्हणजे तुम्हाला कमी टाइम द्यावा लागतो, कमी वेळ द्यावा लागतो, पण त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला मिळणारा बेनिफिट जो आहे, शुअरिटी जी आहे, आपण म्हणतो की इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. तो प्रोबॅबिलिटीकडनं शुअरिटीकडे जाण्याचे चान्सेस हायर टाइम फ्रेमवरती जास्ती असतात. जितक्या लोअर टाइम फ्रेमवरती आपण येऊ तसं ती प्रोबॅबिलिटी मध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस जास्ती असतात. राईट. त्याच्यामुळे लोअर टाइम फ्रेम जराशी रिस्की असतं आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की इंट्राडे इज पीएचडी इन मार्केट. मी सुरुवात करताना जेवढा मोठ्या टाइम फ्रेम वरती करा तेवढा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल, बिल्ड होईल. आणि मग हळू त्याच्यावरती कॉन्फिडन्स आला की मग एक एक स्टेप करत खालच्या लेवलला आहे. नेव्हर स्टार्ट फ्रॉम 1 मिनिट टाइम फ्रेम, 5 मिनिट टाइम फ्रेम, 15 मिनिट टाइम फ्रेम. ऍटलिस्ट डेली टाइम फ्रेम असायला पाहिजे. ऍटलिस्ट त्याच्यापेक्षा वरची टाइम फ्रेम इथे चालून चांगलं. कारण तिथे तुम्हाला दिसते की माझं अनालिसिस काम करते, माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे स्टॉक जातो आहे. आणि एकदा का हा कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही कुठली पण टाइम फ्रेम ट्रेड करा. ठीक आहे. हा पार्ट पण आपण बघितला. जशी टाइम फ्रेम चेंज केली तसं आपला ओपन आणि क्लोज चेंज होतोय. आपण क्लोज बद्दल बोललो पण ओपन पण चेंज होणार ना. मंथलीज ओपन नेहमी फर्स्ट डे ऑफ द मंथ असणार. वीकलीज ओपन मंडेचा फर्स्ट ट्रेड असणार. आणि इयरली जर घेतलं तर 1 जानेवारी जे पण फर्स्ट ओपनिंग ट्रेड असेल तो इयरलीचा ओपन असणार. सो जशी टाइम फ्रेम चेंज करू तसं ओपन आणि क्लोज पण चेंज होत राहणार. हाय आणि लो पण चेंज होणार. जर वीकली असेल तर आठवड्यातला हाय आणि आठवड्यातला लो कन्सिडर होणार. आणि इयरली असेल तर पूर्ण वर्षभरातला हाय आणि लो कन्सिडर होणार. सो ऍज पर टाइम फ्रेम OHLCच्या व्हॅल्यू चेंज होणार 100%. ओके. सो आतापर्यंत जे बघितलं त्याच्यात काही क्वेश्चन्स? ओके. तर मी आता एक काम करेल. आपला क्लास संपला की काही नंबर्स शेअर करतो तुमच्यावर जे आहेत OHLC नंबर्स, ओपन हाय लो क्लोज. आणि त्याच्यावर मग तुम्ही अशा कॅन्डल्स ड्रॉ करायच्या. मग त्याच्यावर तुम्ही ग्रीन आणि रेड कलरचा पेन वापरला किंवा पेंट जर जमत असेल पेंटमध्ये काम करणं, पेंटमध्ये केलं तरी पण चालेल. पण मी ज्या व्हॅल्यूज दिल्या, मी जे नंबर्स दिलाय त्याला तुम्ही रिप्रेझेंट करायचं आणि ते माझ्याबरोबर शेअर करायचं. ही तुमची आजची होमवर्क आहे. राईट. आणि हे थोडंसं सिरियसली करा. त्याचं कारण असं की आपला पूर्ण स्टडी याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यातनं मला लक्षात म्हणजे तुम्ही जे काही कराल त्याच्यातनं लक्षात येईल की तुम्हाला हा पार्ट क्लिअर झालाय का नाही. एकदा हा पार्ट क्लिअर झाला किंवा पुढचा रस्ता सोपा आहे. करेक्ट. कारण ओपन आणि क्लोज मध्ये जर कन्फ्युजन व्हायला लागलं की ओपन वरती का क्लोज खालती आहे तर मग पुढे थोड्याशा गोष्टी अवघड आहे. सो पाहिजे तर थोडासा अजून आपण याच्यावर वेळ घालू पण हा पार्ट क्लिअर झालाच पाहिजे. आणि तसं अवघड नाहीये, सोपं आहे. फक्त थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे. आणि म्हणून प्रॅक्टिससाठी म्हणून तो डेटा तुम्हाला देतोय. त्याच्यावरून तुम्हाला हे करायचंय, कॅन्डल्स कशा त्या दिवशी तयार झाल्या ते शोधून काढायचं. आणि ते आज म्हणजे उद्या क्लास चालू व्हायच्यावर शेअर करा माझ्याबरोबर. ठीक आहे. सो आज आपण थांबू इथे. ओके. जेवढे वेगळे चार्ट बघतात तेवढे बघायचा प्रयत्न करा. चार्टिंग वरती चार्ट ओपन करा कुठला पण, त्याच्यात बघा की ओपन कुठे, हाय कुठे, लो कुठे, क्लोज कुठे, बार चार्ट मध्ये कसं दिसतोय, लाईन चार्ट मध्ये कसं दिसतोय, असं थोडंसं कम्प्लीट स्टडी करून बघा. जेवढं जास्ती चार्ट वरती फोकस राहील तेवढं पुढे रस्ता सोपा आपल्यासाठी. मग ओके चालेल. ओके चलो बाय बाय. ओके थँक्यू सर. येस नो प्रॉब्लेम. बाय बाय.